ही स्टोरी आहे इतिहासाचा साक्षीदार असलेल्या रायरेश्वरची। तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघत आहात भटकंती सह्याद्रीची या सिरीजचा पहिला भाग। या सिरीजमध्ये मी तुम्हाला संपूर्ण रायरेश्वर अनोळख्या वाटेने एक्सप्लोर करणार आहे। पायथ्यापासूनच ट्रेक चालू होतो। पायऱ्या चढून वर गेल्यावर वाटेवरच माकडे बघायला मिळतात। माकडे बघून थोडे वर गेल्यावर लोखंडी खडा शिडी मार्ग आहे। शिडी मार्ग चढून वर गेल्यावर समोरच वाट लागते। पण आम्ही ठरवलं नवीन वाट शोधत जायचं। मेन वाटेवरूनच पहिला राईड घेतला। त्या अनोळख्या वाटेवर चालता चालता पुढे वेगवेगळे व्ह्यूज बघायला मिळाले। तिथून पोचलो पांडवकालीन लेणीजवळ। गुडघे एवढ्या पाण्यात जाऊन लेणी बघितली। लेणी बघून पुढे अनोळख्या वाटेने निघालो। जाताना समोरच एक तलाव दिसला। पुढे घनदाट झाडीतून बाहेर पडल्यावर मनाला प्रसन्न करणारा असा नजारा बघायला मिळाला। वाटेने जाणाऱ्यांना कधीच एवढा भारी नजारा बघायला मिळत नाही, ती आज आम्ही अनुभवलं। थोडं पुढे गेल्यावर नजरेस महाराजांची मूर्ती दिसते। मूर्ती बघितल्यावर संपूर्ण शरीराचा थकवा निघून जातो। त्याच समोर महादेवाचे मंदिर दिसून येते। मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर नंदी महाराज दिसतात। सभा मंडपात गेल्यावर पंचधातूंची शिवमूर्ती आहे। गाभाऱ्यात गेल्यावर जेव्हा मी पिंडीवर नतमस्तक झालो त्यावेळेस माझ्या डोक्यावर एक वेगळीच ऊर्जा फील झाली। मी शब्दात सांगू शकत नाही। याच शिवपिंडीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती। मंदिराच्या बाहेरच्या बाजूस जंगम लोकांची वस्ती आहे। त्याच वस्तीतून आम्ही 3 लिटर ताक घेतले आणि पीत पीत निघालो 7 रंगाची माती बघायला। मातीजवळ पोहोचल्यावर शोधून माती काढली। शोधताना असं जाणवलं की 7 पेक्षा जास्त रंगांची माती आहे, पण पावसामुळे नीट समजत नाही। तर मंडळी, असा होता इतिहासातील साक्षीदार रायरेश्वर। असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।